देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडूंची निवड झाली। यूपीएच्या गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव करत व्यंकय्या नायडूंनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली। व्यंकय्या नायडूंनी 516 तर गोपाळकृष्ण गांधींना 244 मतं मिळाली। 11 ऑगस्टला व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील। गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली दगडफेक भाजपने झटवून आणली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर शुक्रवारी गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली होती। या हल्ल्यात राहुल गांधी यांना कुठलीही इजा झालेली नसली तरी सुरक्षा रक्षक जखमी झाला होता। या प्रकरणी भाजपच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली आहे। गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले। काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। सोलापूरमध्ये काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरले आणि हल्ल्याचा निषेध केला। तर इकडे ठाण्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली। लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश आलं। काश्मीरच्या सोपूरमध्ये सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली। खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून 3 AK-47 रायफल्स आणि काही शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत। देवतारितेला कोण मारिया म्हणीचा प्रत्यय उत्तराखंडमध्ये आला। बागेश्वरवरून बरेलीला जाणारी यात्रेकरूंची बस जात असताना डोंगरावरून पाण्याचा लोंढा आला आणि काही सेकंदात बस लोंढ्यासोबत दरीत वाहून गेली। सुदैवाची गोष्ट म्हणजे एवढा भीषण अपघात होऊनही एकाही यात्रेकरूला दुखापत झाली नाही। 328 कोटींच्या पीक कर्ज घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधारांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेत। मध्यंतरी मराठवाड्यातल्या हजारो शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावाने 328 कोटींचं पीक कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या घोटाळ्यामागे रासपचे नेते आणि गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टे यांचा हात असल्याचा आरोप आहे। आंबोलीतल्या दरीत कोसळलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल 5 दिवसांनी यश आलं। शुक्रवारी दुपारी बीडच्या प्रताप राठोडचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शनिवारी शोध मोहिमेदरम्यान 5व्या दिवशी गडिंग्लजच्या इम्रान गार्दीचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला। बाबल अल्मेडा आणि त्यांच्या टीमनं दोन्ही मृतदेह बाहेर काढले। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील कवठेसार गावात महिलांनी एकत्र येत दारूची भट्टी जाळून टाकली। महिलांचा हा रुद्रावतार पाहून दारूची भट्टी चालवणारा पळून गेला। कवठेसार गावाबाहेर दानवळी रोडलगतच्या शेतामध्ये चोरी-छुपे दारूच्या भट्ट्या सुरू होत्या। त्यामुळे महिलांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने रात्रीच्या वेळी दारूच्या भट्ट्या पेटवून दिल्या। स्वदेशीचा स्वीकार आणि चिनी वस्तूंचा बहिष्काराचं आवाहन करण्यासाठी नागपूर आणि जळगावात 2 मोहिमा राबवल्या गेल्या। नागपुरात राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाअंतर्गत मोठी जनजागृती करण्यात आली। चीन भारतात दुय्यम दर्जाच्या वस्तू पाठवत स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करतोय, त्यामुळे भारतातले उद्योग हद्दपार होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। तर तिकडे जळगावात विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेद्वारे चिनी मालावर बहिष्कार या विषयावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली। चंद्रपूरच्या नामांकित डॉक्टर आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेश दहेगावकर यांच्यासह 7 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। LLB अर्थात कायद्याच्या परीक्षेला 3 विद्यार्थी अनुपस्थित असताना देखील त्यांच्या उत्तरपत्रिका सोडवून त्या विद्यापीठाला पाठवल्या गेल्या अशी तक्रार या ठिकाणी देण्यात आली, ज्यात आरोपी म्हणून प्राचार्य आणि 3 प्राध्यापक आणि 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी समुद्रात लाटांच्या तडाख्यामुळे मासेमारी करणारी बोट पलटी झाली। बोटीमधल्या 6 जणांपैकी 5 जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले, मात्र पलटी झालेल्या बोटीखाली अडकल्याने एकाचा मृत्यू झाला। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जणांनी मासेमारीसाठी बोट पाण्यात उतरवली, मात्र भरतीची वेळ असल्यामुळे त्यांना लाटांच्या तडाख्याचा अंदाज आला नव्हता।